नाव काय तुमचं? माझं नाव संगीता विष्णू ढोकळे, गाव? राहणार झरेगाव, हं. तालुका जिल्हा उस्मानाबाद, बरं. धाराशिव सॉरी. बरं. काय आणि झालंय प्रकरण? हे प्रकरण ना, काय नेमकं झालंय काय? भांडण केलंय त्यांनी आमच्यासोबत. कोणी केलंय भांडण? म्हणजे कधी त्यांनी झालंय? त्यांनी काय करतात, त्यांनी म्हणजे इथून कोण? रामेश्वर ढोकळे, महेश ढोकळे यांच्या शेतातून रस्ता नसताना, आमच्या शेतातून रस्ता नसताना वारंवार इथून नेतात त्यांनी हं. काय रस्त्यावरून. नेतात? वाहनं द्राक्षाची त्यांच्या बागा आहेत, हिकडल्या बागाचं पण नेतात, नंतर खालच्या बागाचं पण नेतात. आणि पूर्ण आम्हाला एकतर 1 एकर 8 गुंठ शेती आहे, आणि त्याच्यातून पण पूर्ण असा रस्ता भरलाय, काढलाय त्यांनी हं. द्राक्षाचं वाहन नेला. त्यांना सांगितलं असताना, पण आमच्या शेतातून रस्ता पण नाही आणि तरी पण नेतात. काय नेतात गाड्या? त्यांनी गाड्या नेतात द्राक्षाच्या. आमच्या शेतातून त्यांना रस्ता नाही. आमचं सगळ्याचं 85 गट नंबर आहे. प्रत्येक जणाच्या आपल्या आपल्या शेतातून रस्ते आहेत. मग त्यांच्या शेतातून त्यांनी रस्त्यातून जात नाहीत, आमच्या शेतातून नेतात प्रत्येक वेळेस. असं एक माझा नवरा 2011 मध्ये वारलाय, त्यावेळेसपासून त्यांनी इथूनच जातात. आणि मी एकटी महिला असल्यामुळं त्यांनी माझं सारखंच गैरफायदा घेतात आणि सारखंच भांडण करतात. जेंट्स अंगावर येतात, लेडीज अंगावर येतात, भांडण करतात सारखंच. माझं कोण बघण्यासाठी नसलं तर तुला जीव मारण्याच्या धमक्या देतात, तुला मारून टाकतो, तुला असं करतो तसं करतो. मग मी त्यांना 7 तारखेला कंप्लेंट केली. कंप्लेंट केल्यानंतर त्यांनी कळवून देतो म्हणले पोलीस पाटलाला, सगळ्यांना, पोलीस स्टेशनला. त्यांनी कळवून बी दिलं नाही आणि काहीच केलं नाही. आता 7 तारखेला मी त्यांच्यावर कंप्लेंट केली, आज 20 तारीख आहे, तरी त्यांनी काहीच केलं नाही ह्याचं. मग त्यांनी करायला पाहिजे का नको? मग काहीच नाही केलं, तरी पण करत नाही ती. वरून म्हणतात काय करते, आम्ही नांगरून देऊ शकत नव्हतं, तिथं बोललं म्हणून कोण द्यायला लागले तुझं, असं वरून बोलतात. रोज लेडीज तर शिव्या देतात काय काय नाही सांगण्यासारख्या. आणि माझे संस्कार काढतात, त्यांचे संस्कार किती चांगले आहेत बघा तुम्हीच, व्हिडिओमध्ये आहेत. व्हिडिओ केला का? हा, मी व्हिडिओ केलाय. मग पुढं आणखीन असंच मारण्याच्या धमक्या देतात सारखंच. माझा मुलगा तर लय भेटतोय, ती म्हणते मम्मी त्यांच्या वाटत जाऊ नको, त्यांच्यासोबत नको भांडण करायचं म्हणते. पण हायच आम्हाला एवढीशी शेती, आम्ही एकतर 2 माझा मुलगा आणि मी राहते, सासूबाई राहतात. आणि मग नंतर काय करायचं आम्ही तेवढ्या शेतामध्ये, ह्याने एवढी वाट सोडल्यावर. आम्हाला हायच 40 गुंठ, आणि त्याच्यातनं बी 10 गुंठ त्यांच्या रस्त्यासाठी सोडायचं का? 10-20 गुंठ तर रस्ताच आटवलाय त्यांनी सगळा केला. भांडणं त्यांनी वारंवार नेतात ना आमच्या इथून, वारंवार त्यांनी द्राक्षाची ती वाहनं नेतात. दुसरं पण काय पण त्यांच्या शेतातलं तुम्ही स्वतः बघा, त्यांच्या शेतात कुठून रस्ता आहे का? त्यांच्या शेतात रस्ताच नाही, त्यांनी वारंवार आमच्या शेतातून नेतात सारखं. आणि बोलायला गेलं की मारायच्या धमक्या देतात, जीव मारण्याच्या. त्यांच्या लेडीज भांडतात, ती जेंट्स भांडतात. ते एका लेडीजचं नाव आहे अंजली रामेश्वर ढोकळे, दुसऱ्या लेडीजचं नाव आहे उज्ज्वला महेश ढोकळे. रामेश्वर बी ढोकळे भांडतात, उज्ज्वला बी भांडती, परत महेश ढोकळे बी भांडतात. चौघं माझ्या अंगावर येतात, माझ्या मुलाला भांडतात, मला भांडतात, सगळ्यांनाच भांडतात. आणि घरातलं पण म्हणतात तुला घर देत नाही, शेती देत नाही, काय करायचं ती कर्ज जा, तुझ्या सासऱ्यानं विकून टाकले, फुकून टाकले, ते आमच्यामुळेच तुला राहिलंय तेवढं तरी, नाहीतर ती बी राहिलं नसतं, असलं बोलतात. काय काय आम्हाला करून बी खाऊ देईनच. मग आता काय मागणी तुमची? माझी मागणी आहे की त्यांनी आमच्या शेतातून जायचं नाही, यायचं नाही, आणि जे मी पहिलं शेत आहे माझं विकलेलं, ते शेत वापस द्यायचं. ते बी माझ्या नवऱ्याला दारू पाजून घेतलंय, नवऱ्याचं तर माझ्या सही नाही, पण मी कोर्टात भांडण लावलंय, तर त्यांनी सांगितले की अंगठे दिलेत म्हणून. आणि माझ्या सासऱ्याला थोडं, माझा सासरा मेंटल होता, त्यांनी काय केलं, माझ्या सासऱ्याला गोड बोलून, मी त्यावेळेस इथं राहायला नव्हते, माझे पती सारखं ड्रिंक करत होते म्हणून मी माहेरी राहत होते. मग मी तिकडं राहिल्यामुळं त्यांनी गोड बोलून आमच्या सासऱ्यांना शेती घेतली, तुम्हाला सांभाळता होती म्हणून. मग तर मी ती शेतातलं भांडण आहे, ती माझं शेत माघारी द्यायचं, मी त्यांचं हे करते, नसलं तर पुढे कारवाई चालू ठेवते. आता भांडण झाल्यावर तुम्ही तक्रार कुठल्या पोलीस स्टेशनला दिली? काय झालं? मी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली, उस्मानाबाद, धाराशिव सर. कधी दिलेली तक्रार? 7 तारखेला तक्रार दिली. भांडण झाल्यावर तक्रार दिली? हां, भांडण झाल्यानंतर. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर त्यांना सांगितले कळवून द्या, नांगरून द्या, फणून द्या. होय म्हणली, दिलं नाही. आता किती तारीख आहे, लगेच देता म्हणली होती 2 दिवसात. मग 2 दिवसात तर दिलंच नाही. मग काय आता ती मला सरकार नियमाने, त्यांनी नियमाने आमचं वापस द्यायचं, मी त्यांना काय बोलणार नाही ना, भांडण करणार नाही ना, काय विषय नाही. त्यांच्यापासून ना माझ्या मुलाला धोका आहे, मला धोका आहे. ती मारण्याच्या वारंवार धमक्या देतात, आणि त्या व्हिडिओमध्ये पण आहे तसं, तुला जीव मारता, तुझं मारून टाकता, तुझं इथं काय चालत नाही, तुझं काय संबंध नाही, आम्ही तुला विहिरीवर मोटर चालू करायला जाऊ देणार नाही, हे असं पण बोलतात. माझ्या मुलाला, माझ्या सासूबाईला, मला काय झालं तर तेच जबाबदार असतील आमच्या ह्याला. रामेश्वर ढोकळे, महेश ढोकळे, अंजली ढोकळे, उज्ज्वला ढोकळे.
पहिल्या दिवशी हा विसरलं काय की घरी दोन आहेत दोन तिसरं एक आजचं होय की हा होय होय समन कसं नाही हा माझ्या रानात न्यायचं नाही तुला बोलले तर बोलायचं पुन्हा
आपल्या हातामध्येच नाही ते. हम्म. हम्म. तिला कामच बघतोय तिचं. होय बघ बघ माझं काम. हो का सर, हे आमचं शेत आहे बरं का. मी पोलीस स्टेशनला पण सांगितलंय 2 वेळेस. आणि ह्या का ही त्यांच्या इकडली वाट, ही रस्ता, ह्या काही रस्ता त्यांचा. पोलीस पाटलाला पण मी सांगितलंय, पण ते ऐकतच नाही ती. आणि ह्या काही त्यांचं शेत, इथून त्यांच्या शेताला रस्ता जात आहे. हे झालं त्यांचं शेत. आणि ह्या काही इकडलं ही नांगरलेलं आमचं शेत भया. आणि तुम्ही पण म्हणला मला जाऊ द्या संगीता गपचूप बसा. पोलीस पाटील पण म्हणले मी सांगतो. ग्रामीण पोलीस स्टेशनच्या साहेबाला मी फोन केला तर त्यांनी पण म्हणले मी सांगता. आणि मग आम्ही किती वेळेस सांगायचं सांगा. जाणून बुजून तसं करायला लागले तर आम्हाला विनाकारण त्रास देतात सारखं. माझ्या अंगावर लाकडं घेऊ येतात अजून. आणि ह्या काही रस्ता त्यांच्या बागेचा द्राक्षाचा माल न्यायचा होता. त्यांच्या शेतातनं वाट सोडली आणि आमच्या शेतातनं नांगरल्यातनं सगळीकडून ह्या काही इतकं आमचं नुकसान करायला ती. हे पाऊस पडल्यावर आम्हाला दारं धरताना मी एकटी लेडीज धरते. पोरला हाताखाली धरते ती. मुदाम मला टेन्शन देते ती. माझ्या पोरला दुसऱ्या पोरांकडून दारू पाजते ती. पोरला पार्ट्या करायला लावते ती दुसऱ्या पोराला पैसे देऊन. आणि पोरगं मला उलटं सुलटं बोलत बसते जाऊ दे म्हणून. असं माझं 1 वर्ष कांद्याचं पीक काढलं. एकदा ज्वारीतनं नेलं, एकदा 2दा माणुसकीनं जाऊ दे म्हणून जाऊ दिलं. आणि ह्या का हे असं आता ह्या वर्षी तर काय नांगरलेलं आहे. दरवर्षी तरी माझं का नाही असं पूर्ण पिकातून वाहून नेते ती ही. मग जे माझ्या सासऱ्याला इसा होता तेवढा छंदा पण होता का नाही. मग ह्यांचा काय संबंध आहे का आमच्या ह्याच्यातनं न्यायचा. हां, आपल्या बांधावरून जावं का नाही मी सांगा. प्रत्येक जणाला आपली शेतं वाटून दिली ती म्हणल्यावर आपल्या शेतातनं जावं का नाही. ह्यांनी जाऊ देतील का आम्हाला सांगा. हां, रोज ह्यांचं ट्रॅक्टर नेते ती. ह्यांच्याकडे पिकअप आहे, रोज ह्यांचं पिकअप नेते ती आमच्या वावरातनं. मग आम्ही काय करायचं का नाही. मी एकतर विधवा लेडीज आहे एकटी आणि असं विनाकारण त्रास देते ती मला. अजून नाही तसलं वाईट बोलते ती. घरी बी तशीच करते ती, शेतात बी तशीच करते ती. हो का, एकतर आमचं शेत इकडून एवढंसं पटाभर आणि इकडून एवढंसं आणि त्याच्यामध्ये एवढी मोठी वाट. मग कसं आम्ही करून खायचं सांगा. आणि त्यातनं पोरला गोड बोलायचं आणि मला विरोध करायचा विनाकारण. आणि मी जाऊ नका म्हणलं म्हणून मला नाही तसलं शिवे दिले त्या नाही सांगण्यासारख्या. मागच्या वेळेस तर मला मारलं पण होतं. मी पोलीस पाटलाला सांगून नुसतं होय होय म्हणली. अजून करायचं तेच करायला लागली ठेव का. सारखं नेते ते आमच्या वरातनं सांगा. एवढा एकतर माझं रुंदीला शेत कमी आणि लांबीला एवढं. तुम्ही सांगा इकडून एवढं पटाभर आणि ह्या का इकडं एवढं. हां, आणि मध्य भागातनं असं न्यायचं. आम्ही करायचं कसं आणि खायचं कसं सांगा की बाया. तुम्ही मला म्हणला होता तेव्हा. विनाकारण 10 वर्ष झालं मला त्रास देतात ही लोक. 25 वर्ष झालं, 12 वर्ष झालं माझं. 2010 माझा नवरा मेला आहे. तेव्हापासून तर मला लय त्रास देते सारखं. त्यांच्याकडं पैसा आहे, त्यांच्याकडं माणूसबळ आहे, त्यांच्याकडं सगळं आहे. माझा कोण विषय घेत नाही. मला विनाकारण त्रास देते ती.
करून खाऊ देत नाही तिनं, काय नाही ती पूर्ण ह्या का माझ्या शेतातून अशी वाट पाडलेली आहे. सांगा तुम्ही कसं आम्ही जगावं आणि काय करावं. पोलीस पाटलाला सांगितलं जाऊ द्या म्हणला, ती ग्रामीण पोलीस स्टेशनला 2दा फोन करून सांगितलं, सांगता म्हणली. परत मला म्हणते तुझ्या काय बापाचं आहे का, तुझ्या काय आईचं आहे का, आम्ही मग आमच्या बापानं म्हणूनच तुला ठेवलं, नाहीतर माती बी नव्हती आम्हाला, राहायला बी घर नाही, आम्ही पत्र्याचं शेड मारले तिथं बी म्हणतंय आम्हाला त्या शेडमधनं बी काढून टाकीन, तुला फोकाया बी माती भेटली नसती. हे असलं बोलतंय आम्हाला विनाकारण. आणि आम्हाला जगू बी देणं ती, मरू बी देणं ती. आमच्या सारखं असं वाहनं न्यायची आणि सारखंच असं करायचं. आम्हाला एवढं तर त्रास आहे. आम्हाला हायच एवढं लांबीला शेत जास्त आणि रुंदीला कमी. तुम्ही सांगा असं जर आमचं सारखं नुकसान केलं, आम्हाला एकतर गरिबाला किती महाग आहे नांगरायला, आणि ह्या का आम्ही नांगरायचं आणि पुन्हा ह्याने आयत्या वाट्या पाडायच्या इतकं लांबपर्यंत आहे का काय. बघा आमचं कसं नुकसान केलंय ते. इथपर्यंत आमच्या शेतात वाट पाडली. ह्या काही आमचं शेत इथपर्यंत नांगरलेलं, आणि ह्या काही त्यांचं, ह्या बागाच्या पलीकडे बी त्यांचं शेत आहे, तिकडून नेतात का वाहन सांगा. आणि आमच्याच रानातनं न्यायचं बिना कामाचं. आम्हाला करून बी खाऊ देणार ती, मरू बी देणार ती.